राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरात आयोजित कार्यक्रमात विविध पक्षांचे नेते एकत्र येत अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले। यानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव, भाजप आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, माजी सभापती शौकतभाई मुकादम, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अबू ठसाळे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, राष्ट्रवादी शहर प्रमुख मिलिंद कापडी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना आमदार भास्कर जाधव यांनी अजितदादा पवार यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय असल्याचे पुन्हा एकदा व्यक्त केले। विमान अपघाताची चौकशी सुरू असतानाच भास्कर जाधव यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। असं आहे की 1991 साली अजितदादा हे पहिल्यांदा विधानसभेच्या सभागृहामध्ये आले आणि 1995 सालापासून मी त्यांना बघत होतो। त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कधी सरचिटणीसपदी, कधी राज्यमंत्रीपदी, कधी कॅबिनेट मंत्रीपदी आणि कधी प्रांताध्यक्षपदी देखील त्या पक्षामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली। अजितदादासारखा नेमस्त माणूस आणि एक आत बाहेर असं काही नाही, त्यांच्या वागण्यामध्ये सर्वांना समान। तो बारामतीचा माणूस असला तरी देखील त्याला 4 शब्द ऐकवायचे असेल तर ते ऐकवायला सोडत नसत, आणि चिपळूणचा कार्यकर्ता असेल तर त्यालासुद्धा 2 शब्द जर ऐकवायचे असेल तर ते मागे पुढे बघत नसत। ही अशा स्वभावाची माणसं ही असते, वरून फटकळ, वरून रागीट, वरून तापट वाटतात, पण ही मनातून निर्मळ असतात, निर्मळ। आणि अजितदादा हे मनाचे निर्मळ होते। अशा निर्मळ माणसाबरोबर काम करण्याचं भाग्य मला लाभलं होतं। आज त्याची पहिली जयंती साजरी होते, अजून त्यांचा अपघात की घातपात तो रिपोर्ट समोर आला नाही। मी सांगू का, रिपोर्टमध्ये काय यायचं ते येईल, परंतु तुम्ही कोणालाही विचारलं तर हा अपघात कोणीच मान्य करायला तयार नाही। हा घातपातच आहे असं प्रत्येकजण मान्य करतोय, म्हणजे बोलतोय, आणि माझं मन देखील स्पष्टपणे सांगतंय की हा अपघात नाही, हा घातपातच आहे। एकंदरीत घटनाक्रम बघितला आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीचा वेग बघितला, चौकशीची दिशा बघितली, तर अधिक संशय बळावतो की हा अपघात नसून घातपातच असावा, असा संशय बळवायला पुरेपूर जागा आहे।